लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या ओझर विमानतळावर हवाई सुंदरीची तब्येत अचानक बिघडल्यानं बंगळूरकडे जाणाऱ्या विमानाला तब्बल 5 तासांचा विलंब झालाय। तर उड्डाणापूर्वीच हा प्रकार घडल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणाची तयारी सुरू असताना एका हवाई सुंदरीची तब्येत बिघडली आहे। तात्काळ मेडिकल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना पुन्हा टर्मिनलमध्ये परत आणण्यात आलंय। या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विमानतळावर काही काळ संभ्रम निर्माण झाला। हवाई सुंदरीवर तातडीने उपचार करण्यात आले आणि तिला आराम दिल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। उड्डाणासंदर्भात स्पष्ट माहिती मिळत नसल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं। अखेर सुमारे 5 तासानंतर बंगळूरकडे जाणारं विमान झेपावलंय। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।